नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण भारताचं स्थान आणि विस्तार तसेच भारताचे शेजारील देश बघणार आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला जगाचा नकाशा दिसत असेल. या ठिकाणी विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन भाग झालेत. इकडे वरच्या साईडला उत्तर साईडचा भाग आणि खालच्या साईडला दक्षिण साईडचा भाग. त्यानंतर इथे जर आपण 0 डिग्री लॉंगिट्यूड बघितलं, 0 डिग्रीचं रेखावृत्त, त्यामुळे पण उभे दोन भाग होताना दिसतात. इकडच्या साईडला पश्चिम दिशेमुळे पश्चिम साईडचा भाग आणि इकडच्या साईडला पूर्व दिशा असल्यामुळे पूर्व साईडचा भाग. तर असे पृथ्वीचे चार भाग झालेले दिसत आहेत. उत्तरी पूर्व गोलार्ध, उत्तरी पश्चिम गोलार्ध, दक्षिणी पश्चिम गोलार्ध आणि दक्षिणी पूर्व गोलार्ध. या चार भागांपैकी आपला भारत आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या भागामध्ये जो की उत्तरी पूर्व गोलार्ध आहे. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो की भारताचे स्थान आहे उत्तरी पूर्व गोलार्धात आहे. त्यानंतर या नकाशामध्ये आपल्याला भारताचा ऍक्च्युअल विस्तार पाहायला मिळतो. भारताचं उत्तरेकडील टोक पाहिलं तर ते या ठिकाणी सियाचीन ग्लेशियर मध्ये इंदिरा कोल म्हणून आहे. ते भारताचं उत्तरेकडील टोक मानलं जातं. भारताचं दक्षिणेकडील टोक पाहिलं तर ते अंदमान निकोबार मध्ये इंदिरा पॉइंट म्हणून मानलं जातं. सध्या स्थितीला हे पाण्याच्या खाली गेलंय. जरी हे भारताचं दक्षिणेकडील टोक असलं तरी भारताच्या मुख्य भूमीचं दक्षिणेकडील टोक हे या ठिकाणी कन्याकुमारी मानलं जातं. हे पण लक्षात ठेवा. या ठिकाणी इंदिरा कोल पासनं 37.6 डिग्रीचं लॅटिट्यूड किंवा अक्षरवृत्त क्रॉस झालेलं दिसतं आणि या कन्याकुमारी पासनं 8.4 डिग्रीचं लॅटिट्यूड किंवा अक्षरवृत्त क्रॉस झालेलं दिसतं. त्यानंतर आपण पश्चिमेकडील टोक पाहिलं तर ते या ठिकाणी गुवाहाटी म्हणून आहे. आणि आपण जर पूर्वीकडील टोक पाहिलं तर ते अरुणाचल प्रदेश मध्ये या ठिकाणी इबिथू म्हणून आहे. या गुवाहाटी पासनं 68.7 डिग्रीचं लॉंगिट्यूड किंवा रेखावृत्त क्रॉस होताना दिसतं आणि या किबुतू पासनं 97.25 डिग्रीचं लॉंगिट्यूड किंवा रेखावृत्त क्रॉस झालंय. या ठिकाणी आपण लिहून घेऊ भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार हा 8.4 डिग्री उत्तर ते 37.6 डिग्री उत्तर अक्षरवृत्त, यालाच आपण इंग्लिशमध्ये लॅटिट्यूड म्हणतो. आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार पाहिला तर तो 68.7 डिग्री पूर्व ते 97.25 डिग्री पूर्व इतका आहे. यालाच आपण इंग्लिशमध्ये लॉंगिट्यूड म्हणतो, रेखावृत्त. या ठिकाणी आपण गुवाहाटी ते किबुतू हे अंतर पाहिलं. ते हे अंतर 2933 किलोमीटर इतकं येईल. राऊंड फिगर मध्ये याला 3000 आपण लक्षात ठेवू. आणि जर आपण इंदिरा कोल ते कन्याकुमारी हे अंतर पाहिलं तर हे अंतर 3214 किलोमीटर इतकं येतं. लक्षात राहण्यासाठी आपण याला 3200 किलोमीटर लक्षात ठेवू. या ठिकाणी आपण लिहून घेऊ अक्षरवृत्तीय अंतर हे जवळपास 3200 किलोमीटर आणि रेखावृत्तीय अंतर हे जवळपास 3000 किलोमीटर इतकं. तर यावरनं आपण म्हणू शकतो की भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार हा जास्त आहे. यासोबतच आपण जर भारताचं क्षेत्रफळ पाहिलं तर ते असणारे 32,87,263 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा 7वा क्रमांक येतो. त्याआधी रशिया, त्यानंतर कॅनडा, त्यानंतर चायना, त्यानंतर USA, त्यानंतर ब्राझील आणि नंतर ऑस्ट्रेलिया हे देश येतात आणि नंतर भारताचा नंबर येतो. आय होप हे क्लिअर झालं असेल. यानंतर आपण भारताच्या सीमेलगत असलेले देश पाहू. तर इथे आपल्याला पाकिस्तान मिळतो,
त्यानंतर इथे आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानचा हा एरिया भारताला टच होतोय. त्यानंतर इकडे पाहिलं तर इकडे आहे चायना. त्यानंतर इथे आहे नेपाळ, इथे आहे भूटान, इकडच्या साईडला म्यानमार आणि इथे आहे बांगलादेश. त्यानंतर आपण समुद्रात बघितलं तर या ठिकाणी आहे श्रीलंका आणि इकडे आहे मालदीव. हे सर्व देश भारताच्या सीमेलगत आहेत. यामध्ये इथे पाकिस्तान आणि इकडे बांगलादेश या दोन देशांच्या बॉर्डर सिक्युरिटीसाठी BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा सीमा सुरक्षा बल हे कार्यरत असतं. त्यानंतर चायनाच्या बॉर्डरला पाहिलं तर इथे ITBP इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस ही फोर्स कार्यरत आहे. त्यानंतर म्यानमार बॉर्डरला आसाम रायफल ही फोर्स कार्यरत आहे. हे पण लक्षात ठेवा. या सर्व शेजारील देशांपैकी श्रीलंका आणि मालदीव या दोन देशांची भारतासोबतची सीमा ही सागरी सीमा आहे. आपण जर भूसीमा असलेले देश पाहिले तर त्यामध्ये भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा ही बांगलादेश देशासोबत आहे. इथे आपण पाहू शकतो. इथे लिहून घेऊ बांगलादेश. त्यानंतर चायना येतो. चायनाची सीमा ही लडाख पासनं इकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत आहे. त्यानंतर क्रमांक येतो पाकिस्तानचा. पाकिस्तानची सीमा गुजरात पासनं इकडे काश्मीर आणि नंतर लडाख इथपर्यंत येते. त्यानंतर क्रमांक येतो म्यानमारचा नॉर्थ ईस्ट साईडला. नंतर येईल नेपाळ. यानंतर भूटान. आणि शेवटी अफगाणिस्तान. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओचे सर्व टॉपिक्स बघितले. आय होप तुम्हाला समजले असतील.